श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मारहाण करून मोबाईल फोन हिसकवणाऱ्या गुंडांची आडगाव पोलिसांनी काढली थिंडा। आडगाव पोलिसांच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान। रविवारी संध्याकाळी तपोवन रामसृष्टी परिसरात श्रीरामाच्या आरतीसाठी गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मारहाण करून त्यांच्याकडील कॅश रक्कम व मोबाईल फोन काही टवाळखोरांनी पळवलेले होते। या घटनेचा पाठपुरावा करून 9 न्यूज महाराष्ट्राने तात्काळ दखल घेत कारवाईची मागणी करून पीडित मुलींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला। यावर आडगाव पोलिसांनी अवघ्या काही तासातच यातील 4 संशयितांना ताब्यात घेतलं। त्यांना कोर्टात हजर केलं असता कोर्टाने 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। तसेच तपोवन भागात ज्या ठिकाणी या मुलांनी दहशत केली होती त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांची धिंड काढली। त्यामुळे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे तपोवन परिसरातील नागरिकांनी आणि संध्याकाळी श्रीरामाच्या आरतीसाठी येणाऱ्या भाविकांनी स्वागत केलं। रामसृष्टी गार्डन परिसरात रोज हजारो यात्रेकरू या ठिकाणी येत असून त्यांच्यासमोर या परिसरातील टवाळखोरीने नागरिकांना, यात्रेकरू व स्थानिकांना नेहमी त्रास होत असतो। यावर देखील 9 न्यूज महाराष्ट्रानं प्रकाश टाकत इथं कॉलेजच्या युवक युवतींचा व नशेखोरीचा वावर देखील चालत असल्याचं समोर आणल्यानं आडगावचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर उमेश पाटील, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी या ठिकाणी तातडीची ऍक्शन घेऊन कारवाई केली। याचबरोबर या गार्डनमध्ये पेट्रोलिंग वाढवली। यामुळे 9 न्यूज महाराष्ट्राच्या वतीनं पोलिसांचे देखील स्वागत केलं जातं। अखेर 9 न्यूज महाराष्ट्रातर्फे विद्यार्थिनींना न्याय देण्याचा आम्ही चंग बांधला होता। अखेर त्याला न्याय मिळाला। यामुळे परिसरातून पोलिसांचं देखील स्वागत केलं जात आहे। या ठिकाणी असे प्रकार पुन्हा चालत राहिले तर 9 न्यूज महाराष्ट्राच्या वतीनं पोलिसांना नेहमी सतर्क केलं जाईल। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।